बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। किशोरी पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी संकुल हे 15 वर्षांसाठी भाड्यानं देऊन जवळपास 100 कोटींचा घोटाळा केला असं ते म्हणाले। त्यांच्या या आरोपामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्या यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला, त्यात त्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर उपरोक्त आरोप केले। ते म्हणाले, किशोरी पेडणेकर यांनी मुलुंडचे कालिदास नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी येथील शहाजीराजे संकुल 15 वर्षांसाठी एका प्रायव्हेट डेकोरेटरला भाड्यानं दिली। त्यातून त्यांनी 100 कोटींचा घोटाळा केलाय। या कला क्रीडा संकुलाची जमीन महापालिकेची आहे। 1989 मध्ये ललित कला प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना करण्यात आली। मुंबईकरांसाठी पूर्व उपनगरासाठी कालिदास संकुल आणि पश्चिम उपनगरातील लोकांसाठी शहाजीराजे संकुल होतं। इथं कला क्रीडा नाट्य ललित कला अकादमी यांच्या विकासासाठी ही संकुलं उभी करण्यात आली। पण 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किशोरी पेडणेकर यांच्या महापौर पदाच्या काळात त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि कायद्यात तरतूद नसताना 15 वर्षांसाठी दोन्ही ठिकाणची सगळी सुमारे 20 एकर 9 लाख चौरस फूट जागा या 2 डेकोरेटर्सना दिल्या। हे केवळ बेकायदाच नव्हे तर त्यांनी डेकोरेटर्सचा तब्बल 100 कोटींचा फायदा करून दिला। याविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी चर्चा केली आहे। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई झाली पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आव्हानाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। विशेष म्हणजे इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून इतर मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत। पंतप्रधानांच्या आव्हानाचे समर्थन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की सध्या जगाच्या काही भागात युद्ध सुरू असले तरी त्याचे आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत। इंधन आयातीसाठी देशाला मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च करावे लागतात। अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवणे हे राष्ट्रहिताचे कार्य आहे। ज्याप्रमाणे कोविड संकटाच्या काळात जनतेने पंतप्रधानांच्या हाकेला ओ देऊन देशाला सुरक्षित ठेवले, त्याप्रमाणेच आताही नेशन फर्स्ट हा विचार करून इंधन बचतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे। एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या देशातील नागरिकांना युद्धाच्या परिणामाचा कमीत कमी फटका बसला पाहिजे, कमी परिणाम झाला पाहिजे, या हेतूने मोदींनी काटकसरीचे आवाहन केले आहे। राजकारण कधी करावे आणि कुठे करावे हे विरोधी पक्षांनी ठरवले पाहिजे। राजकारण करायचे खूप वेगवेगळे प्रसंग आणि संधी असतात, परंतु अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकारण करता कामा नये। हे केवळ राजकारण आहे। मोदींना बदनाम करण्यासाठी सर्व काही सुरू आहे। विरोधकांच्या हातात सध्या काही नाही आहे। मोदींच्या मागे 140 कोटी जनता आहे, म्हणून तर पश्चिम बंगाल आसाममध्ये जो विजय मिळालाय हे त्याचे दृश्य आहे। बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये सुरू असलेला वाद आता उघडपणे समोर आलाय। आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली। आपल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत आयोजित बैठकीला आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही असा आरोप त्यांनी केला। एवढंच नव्हे तर या प्रकरणात आपण हक्कभंग दाखल करू शकतो असंही त्यांनी पत्रात नमूद केल्यानं बीडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या वादानंतर संदीप क्षीरसागर यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर थेट निशाणा साधला। बीडवर प्रेम असल्याचं दाखवलं जातं, मात्र प्रत्यक्षात येथील उद्योग गेवराईकडे वळवले जात आहेत असा आरोप त्यांनी केला। बीड MIDC आणि रेशीम उद्योग यासारखे महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्याबाहेर नेले जात असल्याचा दावा करत त्यांनी स्थानिक विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यामुळे बीड जिल्ह्यातील विकास कामांवरून राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं चित्र दिसतंय। संदीप क्षीरसागर यांनी यावेळी अजित पवार यांच्यासोबतच्या काही जुन्या चर्चांचाही उल्लेख केला। विमानतळासाठी मांजरसुबा परिसराचाही सर्वेक्षणात समावेश करावा अशी मागणी आपण पूर्वी केली होती असं त्यांनी सांगितलं। तसंच बॅकवॉटर योजनेसाठी विविध स्तरांवर सातत्यानं पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांना 2 वेळा सभा घ्याव्या लागल्या होत्या असं सांगत त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली। आम्ही अर्ध्या रस्त्यातून किंवा चौकातून पळून जाणारे नाही असं ठाम शब्दात सांगत क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। विकास कामं असोत किंवा भावनिक प्रश्न आम्ही सातत्यानं जनतेमध्ये राहून काम करत असल्याचं ते म्हणाले। आम्हाला काय करायचं आणि काय नाही हे कोणी शिकवण्याची गरज नाही। या मतदारसंघानं आम्हाला 2 वेळा आमदार म्हणून निवडून दिलंय असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली।
महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला तर देवाभाऊंचा बुलडोजर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी सकाळी महानगरपालिकेने AIMIMचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवल्यानंतर राणे यांनी हे विधान केले आहे. राज्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. छत्रपती संभाजीनगर मनपाने अखेर घाण साफ करायला सुरुवात केली आहे. मतीन पटेल यांच्यावर कारवाई झाली ही तर सुरुवात, असे म्हणत भाजपचे नेते संजय केनेकर यांनी मतीन पटेलांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करत राज्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई होणारच असे म्हटले आहे. 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी निदा खानला अटक करण्यात आली होती. पोलीस तपासानुसार मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने 9 मे रोजी पटेल यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावत 72 तासात उत्तर मिळाले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवार सकाळी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात पटेल यांचे घर आणि कार्यालय जमीनदोस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचं आवाहन केल्यानंतर राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करतायत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आमच्या सरकारनं 2021 मध्ये आणलेले वाहन धोरण या सरकारनं भासणात गुंडाळले असून आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि फोटो सेशनसाठी मंत्री आणि आमदारांकडून वाहनं खरेदी केली जात आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की 2021 मध्ये आमच्या सरकारनं महाविकास आघाडीच्या काळात एक महत्त्वाकांक्षी वाहन धोरण जाहीर केलं होतं. या धोरणानुसार 2022 पासून सर्व मंत्री, सर्व सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन गाड्या खरेदी करायच्या असल्यास किंवा भाड्यानं घ्यायच्या असल्यास केवळ इलेक्ट्रिक वाहनेच घेण्याचे बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींकडे सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. केवळ इलेक्ट्रिक गाड्या वापरणं पुरेसं नाही, तर त्यासाठी लागणारी वीजही परवडणाऱ्या दरात असावी आणि ती क्लीन एनर्जी म्हणजेच सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या स्वच्छ स्रोतांकडून मिळावी, अशी तरतूदही त्या धोरणात होती. मात्र आजच्या घडीला ही बाब म्हणजे एक विस्मरणात गेलेली गोष्ट ठरली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ज्या दौऱ्याची पूर्वतयारी झाली आहे किंवा ज्यांना मंजुरी मिळाली आहे असे दौरेही आता रद्द करावे लागणार आहेत. विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय परदेश प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत. केवळ परदेश दौरेच नाहीत, तर राज्यातील मंत्र्यांच्या लव्याजम्यावरही आता मर्यादा येणार आहे. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची मोठी रांग असते, ज्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता मंत्र्यांच्या ताफ्याचा आढावा घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात गरजेपेक्षा जास्त वाहने आहेत ती तातडीने कमी केली जाणार आहेत. विशेषतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता कमी दिसणार आहेत. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शासनानं दिलेली मदत ही अंतिम नसल्याचं स्पष्ट करत नुकसान भरपाई वाढवण्याबाबत पुन्हा विचार केला जाईल असं सांगितलं. कोकणातील बागायतदारांना दिलासा मिळावा यासाठी सरकार सकारात्मक असल्याचाही त्यांनी दावा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राणे यांनी जागतिक अर्थकारणाबाबत विरोधकांना पुरेशी समज नसल्याचा आरोप केला. आयात कमी करून निर्यात वाढवली तर देशाचा GDP वाढतो असं साधं अर्थकारण त्यांना समजत नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता आलं असतं तर पक्षाची आजची परिस्थिती उद्भवली नसती असा टोला त्यांनी लगावला. मोदी सरकार विरोधातील विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी सांगितलं की कोकणातील सर्व खासदार, आमदार आणि मंत्री एकत्रितपणे बागायतदारांच्या प्रश्नावर पाठपुरावा करतायत. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील आंबा आणि काजू उत्पादनाला फटका बसला असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ठराविक मदतीला मंजुरी दिली आहे. मात्र नुकसानाची तीव्रता लक्षात घेता भरपाईत वाढ व्हावी यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोकणातील बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं सांगताना राणे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचं स्पष्ट केलं. सध्या दिलेली मदत ही केवळ सुरुवात असून भविष्यात आणखी मदत मिळू शकते असे संकेत त्यांनी दिले. बागायतदारांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचं नुकसान कमी व्हावं यासाठी सरकारनं संवेदनशील भूमिका घेतल्याचा दावाही त्यांनी केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपतून लढणार असल्याचा दावा विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सुनील तटकरे व सुनील शेळके यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावरही निशाणा साधला आहे. रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सुनेत्रा पवार यांनी केलेली कारवाई स्वगात करण्यासारखीच होती. तो एक धाडसी निर्णय होता. धाडसी निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळे ट्विट करून हो नाही करणे हा त्या पक्षाचा विषय असला तरी अवघड आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला असता तर त्यांनी तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता तर आम्हीही आपला निर्णय बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलण्यातून त्या पक्षात अनेक नेते असल्याचा संशय जातो. यासह पद काय दिले नाही हे वैयक्तिक पातळीवर संबंधितांना काय वाटते हा त्यांचा मुद्दा आहे, तो त्यांना लखलाव. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.